महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरामधून एसटी महामंडळाची चक्क नवी कोरी बस चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी जामनेर एसटी आगारामध्ये प्रवेश करत महामंडळाची बस पळवून नेली। विशेष म्हणजे चोरीला गेलेली ही बस सोमवारी सकाळी जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळ आढळून आली। बसचे चाक पंक्चर झाल्याने चोरट्यांचा पुढील प्रवासाचा डाव फसला आणि त्यांनी बस रस्त्यावरच सोडून घटनास्थळावरून पोबारा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी जामनेर आगारातून एसटी बस चोरून नेल्याचे सांगण्यात येते। आगारात उभी असलेली नवी कोरी बस चोरट्यांनी नेमकी कशा पद्धतीने पळवून नेली याबाबत आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय। एसटी आगारासारख्या महत्त्वाच्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणाहून थेट बसच चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। चोरट्यांनी बस आगारातून बाहेर काढल्यानंतर ती जामनेर तालुक्यातील शहापूर गावाच्या दिशेने नेली। मात्र शहापूर गावाजवळ येताच बसचे एक चाक पंक्चर झाले, त्यामुळे चोरट्यांचा बस पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला। बस पंक्चर झाल्यानंतर चोरट्यांनी ती घटनास्थळी सोडून दिली आणि अंधाराचा फायदा घेत तेथून फरार झाले। दरम्यान सकाळी शहापूर गावाजवळ रस्त्यावर एसटी महामंडळाची बस संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले। ही बस जामनेर आगारातील असल्याचं समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणेला याची माहिती देण्यात आली। त्यानंतर एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। नवी कोरी एसटी बस चोरीला गेल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बस पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। बस नेमकी आगारातून किती वाजता बाहेर काढण्यात आली, चोरट्यांची संख्या किती होती, त्यांनी बस कशी सुरू केली, आगारातील सुरक्षा यंत्रणेला याची माहिती का मिळाली नाही, तसेच बस चोरीचा नेमका उद्देश काय होता, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झालेत। एसटी आगारातून वाहन चोरीला जाण्याच्या या प्रकारामुळे जामनेर आगाराच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। आगाराच्या परिसरात रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक तसेच वाहनांच्या हालचालींवर ठेवण्यात येणारे नियंत्रण याबाबत आता चौकशी होण्याची शक्यता आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।